नमस्कार. चला मैत्रिणींनो, आज जाऊया आपण एक छान असं कृषी प्रदर्शन पाहायला. जाता जाता FC रोडवर मला इकडे कलाकार कट्टा आणि हे पुण्यामध्ये जे गडबड चालू आहे ती दिसली. त्यानंतर FC रोड, आपला फर्ग्युसन कॉलेजचा फेमस रोड. त्यानंतर शिवाजीनगरला कृषी प्रदर्शनासाठी मी पोहोचले. सो इथे जे आपलं महान क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने पुण्यामध्ये एक ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, तिथे हे प्रदर्शन भरलेलं. सो त्यासाठी मी आलेली आहे. मला फक्त एवढंच माहिती मिळाली होती की कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे इथे कृषी प्रदर्शन होणार आहे आणि महान क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने हे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये म्हणजेच कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर शिवाजीनगर पुणे येथे एक रेसिड्यू फ्री फार्मिंगचं एक ॲग्री एक्सपो होणार आहे, जिथे की 81 प्लॉट्स आहेत, 51 वेगवेगळे क्रॉप्स आहेत. सो आज आपण ते पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि नेहमीप्रमाणे ते गर्दी होती. जागोजागी माहिती द्यायला कॉलेजमधली काही मुलं प्लॉट्सवर उभी होती आणि इथे हे जॅपनीज मॉस बॉल हे ठेवलेले आहेत आणि त्याच्याबद्दल ते माहिती पण सांगत आहेत. पाणी भरून घ्यायचं 5 दिवसामध्ये 300 रुपये. 2 घेतले तर 500 रुपये आणि पलीकडे चला आले 150 तुळस वगैरे. तुळस आहे हां, तुळस थोडीशी उन्हाला काढावी लागेल बाहेर. बाकीचे कसे इंडोर प्लांट पण वाढते का मग? हां, वाढते ना त्या एक 6 वर्षभर वाढते. नंतर शिफ्ट करायला नंतर शिफ्ट असंच ट्रान्सप्लांटिंग करायचं. कुंडीमध्ये कुंडीत लावायचे, मोठ्या कुंडीत, कारण त्याला मोठी तुळस नंतर कुंडीत लावली चालते. किती द्यायचे? तुळस 150. खूपच सुंदर आणि कलरफुल होते सगळे इंडोर प्लांट्स होते बऱ्यापैकी. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ह्या जो कॉलेजचा पूर्ण परिसर आहे, कॉलेजचं मेन बिल्डिंग ती होती आणि मी पहिल्यांदा आले होते ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये. खरं तर म्हणजे शेतीविषयी एवढं ज्ञान नाही आहे. त्यानंतर मला एक छान झाड दिसलं आणि त्याला नाव दिलं होतं रेन ट्री. आणि हे काय विशेष आहे म्हणून मी पाहत होते त्याच्याकडे. त्यानंतर कॉलेजच्या मेन बिल्डिंगपासून इकडे आतमध्ये मागे भरपूर प्लॉट्स आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळी पिकं लावलेली आहेत. हे महात्मा ज्योतिराव फुले. त्यानंतर इथे एक मुलगा उभा होता जो की गांधीजींच्या वेशामध्ये उभा होता आणि पुण्यामध्ये इतका म्हणजे खरंच हॅट्स ऑफ टू हिम. त्यानंतर तिकडे QR कोड स्कॅन केल्यानंतर इथे जर होत नसेल तर म्हणजे मॅन्युअली तुम्ही नोटबुकमध्ये नाव वगैरे लिहून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकत होता. ज्यांचं मोबाईल थ्रू कोड स्कॅन होत नव्हता त्यांच्यासाठी ही प्रोसिजर होती, जेणेकरून एक आयडिया येते की या 5-6 दिवसामध्ये किती लोक आले प्लॉट्स पाहायला. जस्ट त्याच्या मागे हे विविध प्लॉट्स होते. 81 प्लॉट्स होते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे 51 पिकं होती. तिथं प्रत्येक पिकाच्या आतमध्ये झेंडूची लागवड होती आणि ह्या ज्या स्टुडंट्स आहेत ते माहिती देत होते. हा जो डिस्टन्स आहे ना तुम्ही व्हेरी ते व्हेरिएबल आहे डिपेंडिंग ऑन तुमचं क्रॉसचं काय.
आणि तो ॲडजस्ट करतो का लाईन थोडी वेळ झाली हा ते त्या समोरच कॅमेरा आहे, दोन कॅमेरा आहे. एक मागे आणि बघायला मिळेल का डेमो तुमचं कुठं आहे ऑनलाईन फोन करू आला चालेल का हा चालेल. इथे पण आहे तुम्ही आपल्याकडे. हां चालेल येतो एक पूर्ण झालेले कंप्लीट चार्ज आहे 20 मिनिट्स. मोटर किती नंबरची? तुमचं काय नाव? आयुष नाही. तुम्ही म्हणाला हां खर्च काय आलेला तुम्हाला फायदा घ्या 350. सेकंड आहे ते रोवर आहे, तो आता सध्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे. त्याचं मेकॅनिझम आम्ही सोविंगसाठी आणि फीट रिमूव्हरसाठी आणि स्प्रेइंग पण त्याची कॅपॅसिटी आम्ही 100 लिटर 50 लिटर 2 व्हेरिएशनमध्ये 4 to 5 लाख. 3.5 2.75 आहे, 4.5 आहे. झेंडू पण त्यासाठी लावलेलं आहे, जेणेकरून झेंडूकडे ते अट्रॅक्ट होतील. ओके. अट्रॅक्ट झाल्यामुळे ते किडे झेंडूकडे जातील. आपल्या मेन क्रॉपला काहीच त्रास नाही. अच्छा अच्छा अच्छा. अरे ते हे प्लास्टिक यासाठी लावतात की त्याच्यात पाणी त्याचं जे पाणी आहे ना Evaporation पाणी ते हे बाष्प होऊ नये बाष्पीभवनचं कमी. त्यामुळे हां म्हणजे ते पाणी आपण तापवल्यावर वाफ कशी निघते. आणि असं केलं नाही ना कमी पाणी पण लागतं. ड्रिप टाकली आतमध्ये त्याच्यामध्ये पाणी. हो ड्रीप आहे ना हा, यस त्याच्याने जेवढा प्लॅन्ट लागतो तेवढंच पाणी लागतं. आठवड्यातून 2 दिवस पाणी ओके. लागतं. आणि सर त्याच्याने वीड कंट्रोल पण होतात. अनवॉन्टेड प्लॅन्ट जे असतात गवत वगैरे ते ओके 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 हां आपल्याला गरज पडते. बरोबर. नाही तर परत सगळं रस काढलाय एक साधारण 2 ml पर लिटर ही कॉन्सन्ट्रेशनने आम्ही स्प्रे केलं. जर ते घेतलं आणि एखादं वांगे बघितलं तर असं किडे लागलं आणि एका घेतलं तर एकदम फ्रेश आहे आणि त्याच्यामध्ये किडे लागले ते घ्यायचं माहिती आहे मला ते, कारण ते किड्यांना जास्त कळतं की ते विदाउट केमिकल आहे. कारण की केमिकल म्हणजे जैविक खतं ते घालायचं आणि आपली कीड वगैरे मावा वगैरे पडतो तसं तुम्ही करायचं मग ते पण आता कारण आमच्याकडे आहे कोबी वगैरे आला पण असं इतकं मोठं नाही आहे. खतं वगैरे त्याचं पडलं म्हणजे लवकर त्याला खड्डा गेला हां आपल्या एखादं बकेट मोठं असेल भांडं त्यामध्ये ठेवलं तरी सर त्याच्यावरचं सोल्युशन काय लागेल नाही ते आयतच आहे स्टिकीनेस आहे त्याच्यावर ते किती दिवस म्हणजे तसं काय ना आपले क्रॉप वगैरे 6-7 ते सोलार ट्रॅप आहे ते वेगळे ना ते हिट आहे ते नाही ग्लास इथे मी आणले पण त्याचं काय थोड्या दिवसांनी इफेक्ट केला त्याचा. आम्हाला किती लाईट त्याच्या लावण्यासाठी अंधार पडला ना मग तिथं लाईट होती मग तिकडं अट्रॅक्ट होतं आणि सोलार ट्रॅकमध्ये दिवा टाईप लागतं रात्रीचं असतं 7:30-8 आणि तिकडं पाणी आम्ही त्याच्यासाठीच ते लावल्यात आणि म्हणजे सुरुवातीला आले पण एक साधारण किती महिनाभरात कसं इफेक्ट याचंही खूप आहे याचे छोटे पण भेटतात एवढं असे टाईप असतात. मग त्याच्यात पण लाईट वगैरे लागते का? नाही त्याच्यामध्ये लाईट नाही लागत मॅम. त्याच्यामध्ये ना तो आर्टिफिशियल तयार केलेला फिमेलचा इन्सेक्ट लूर असतो केमिकलचा तो आहे. मग त्याच्यामध्ये मेल इन्सेक्ट लूरकडे अट्रॅक्ट होतात. पतंग मॉथ वगैरे असतो ना आपल्याला म्हणतो तो अट्रॅक्ट होऊन त्याच्यामध्ये पडतो मॅम. ही मेल इन्सेक्टला अट्रॅक्ट करते. आता हे मेन जे क्रॉप आहे ना तर हा मूग आहे तर ह्याच्यामध्ये हेलिकवर पार्मिजरा ही जी आहे ना ती पेस्ट येते तर ते पेस्टचे लूर असते त्याच्यामध्ये जे की ते मेल इन्सेक्टला त्या अट्रॅक्ट करते हेलिकवर पाच्या आणि ते पाण्यामध्ये आहे ना त्या टबमध्ये ते पडतं. आणि ते त्या प्लास्टिकमध्ये का? प्लास्टिकमध्ये पण लूरच असते. फेरोमेन ट्रॅप होतो त्याला फेरोमेन ट्रॅप म्हणतात.
नुसतं चिकट हां त्याला पेस्ट चिकटतात, किडे जे असतात ना आपले. पण ते बोर्ड मिळतात कुठे? आतमध्ये आहे सर, वावर म्हणून आहे 09A डोममध्ये 9 नंबरचा स्टॉल आहे सर. बरं बरं. आणि हा कसा प्लास्टिक? सर तो फेरोमेन ट्रॅप आहे, त्याला कामगंध सापळा म्हणतात सर त्याला, जो हिरवा कलरचा आहे ते. आता ह्या पिकावरती ना सर हेलिकोवर पण अशी म्हणजे पेस्ट असते, कीड असते. तर त्याच्यामध्ये ना फिमेल, त्याच्यामध्ये फिमेल आणि मेल असे 2 इन्सेक्ट असतात. तर जे फिमेल असतो ना तर त्याची लूड म्हणजे ते आर्टिफिशियली केमिकल्स असते तयार केलेली, ती त्याच्यामध्ये इन्सर्ट केली जाते. मग ती ना ती लूड जी असते ना ती मेल इन्सेक्टला ते अट्रॅक्ट करते. मग ते अट्रॅक्ट केल्यानंतर ती जो इन्सेक्ट आहे तो पॉलिथिनच्या दिसते त्याच्यामध्ये जाऊन पडतो आणि तो करून तो मरतो त्याच्यामध्ये. पण ते सीड मिळतं ते? नाही लूर असतं ना सर ते आपण त्याच्याबरोबरच भेटतो ते तुम्हाला त्या सापळ्याबरोबर. ते किती दिवस? ते सर तुमचं क्रॉप हार्वेस्टिंग होईपर्यंत तुम्ही ते ठेवू शकता. फक्त पर्टिक्युलर मुगासाठी आहे का? नाही सर पेस्टनुसार बदलते. तुम्ही मँगोमध्ये जर बघाल ना तर फ्रूट फ्लायसाठी वेगळी लूर राहते, बॅक्टोसेरा डॉर्सालिस म्हणून राहते, ती त्याच्यासाठी वेगळी राहते. तर आपण जे काकडीवर्गीय वगैरे वनस्पती लावतो ना कुकुरबिटासीमध्ये वगैरे, तर त्याच्यासाठी पण वेगळी राहते. त्याच्यामध्ये बॅक्टोसेरा कुकुरबिटासी म्हणून राहते मेलन फ्लायसाठी वगैरे. तर त्याच्यानुसार क्रॉपनुसार पण ती लूर चेंज होत ते चिपकूचे जे काय असेल ते म्हणजे त्याच्यामध्ये ना आपण फ्रूट फ्लायसाठी मेन लावतो सर, म्हणजे असे ह्याच्यामध्ये त्याच्यात फळमाशी आपण जी म्हणतो. फळमाशीसाठी तेच फ्रूट फ्लाय आपण जे असतं ना त्याच्यासाठी. मग ते सर हँगिंगचे असतात त्या फ्रूट फ्लायसाठी, तेच लावावे लागतात लूरवाले. आता जर ह्याच्यामध्ये बघाल तर तुम्ही ॲसिड्स व्हाईट फ्लाय ॲसिडसाठी अट्रॅक्ट होते, तर तो जो आहे ना ब्लूवाला तो येलो कलरचे थ्रिप्स असतात, तर त्याच्यासाठी तो लावला जातो. वेलकम. पण ह्याच्यामध्ये मला विचारायचं होतं, सगळेच किडे काही हे नसतात ना त्यांच्यासाठी हार्मफुल? नाही मॅम, त्याच्यासाठीच आपण पेस्टिसाईड नाही मारत. आता तुम्ही इथे बघा ना ह्याच्यावरती जे माशा फिरतायत तर ती छोटी स्पीसीज आहे हनीबीची, ज्याला ट्रायगोनेला स्पीसीज म्हणलं जातं. तर ते आपल्या पॉलिनेशनसाठी हेल्पफुल आहे ना, तर त्याला आपण नाही हे करू शकत. त्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं पेस्टिसाईड नाही यूज केलेलं. मग त्याच्यासाठी आम्ही ट्रॅप्स वापरलेत, प्लस हे ट्रॅप क्रॉप झेंडूचे तिथं जे दिसतंय तुम्हाला ते ट्रॅप क्रॉप म्हणून आम्ही यूज केलेलं, जे की मेन इन्सेक्ट जे आहेत ना ते या फ्लावर क्रॉपकडे अट्रॅक्ट होतील आणि जे मेन क्रॉप आहे ना ते आपलं पेस्टपासून वाचलं जाईल. त्यामुळे याच्यामुळे 50 ते 70% पेस्ट कंट्रोल होतं. तर बॅटरी आहे लाईटसाठी बॅटरी आहे ते आपण रात्री 2 ते 3 तास चालू करतो, जेणेकरून जे लाईट लागतात ना त्याला किडे चिकटतात जाणतात. हां रात्रीच्या. प्लस ते सोलर ट्रॅप पण आहे, की ते सोलर एनर्जी रात्री. लोक तर करतात ऐकतच नाही. त्यानंतर ही छान आणि इतकी सुंदर फुलं, सूर्यफुलाची फुलं, जी की खरंच आत्ता खूप ट्रेंडिंगमध्ये ती दिसली. आणि पूर्ण सूर्यफुलाचं शेत पाहून सगळेच हरकून जात होते. म्हणजे लोक बऱ्यापैकी इकडेच तासन तास उभे राहत होते, फोटो काढत होते, व्हिडिओज काढत होते. आणि सूर्यफुला त्यांनी काहीतरी स्पेशल परमिशन वगैरे काढली असेल. त्याच्याबद्दल एक्झॅक्ट मला नाही माहिती. खरंच इथून ॲक्च्युली कुणालाच हलू वाटत नव्हतं, इतकं सुंदर. म्हणजे मला वाटतं की कॅमेरा जस्टिस नाही करणार, जो काही सुंदर व्ह्यू दिसत होता, अप्रतिम. त्यानंतर सूर्योदय होत होता, सूर्योदयासोबतच ही फुलं खूप मनमोहक दिसत होती. हे बाकीचे जी शेती होती त्याच्यामध्ये पण कोथिंबीर वगैरे हे सगळे प्लॉट्स होते, हे पिकं ते आता काढणार होते. रस्त्या तिकडचं बंद केल्यामुळेच होतं, नाहीतर मापात होतं. चूज करायचं की आपल्याला कुठलं सांगू, कुठली गोष्ट सांगू ज्याच्याने मी जिंकेल. फॉर एक्झाम्पल मी सांगते तर माझ्याकडे प्रचंड गड आला
उंची चांगली आहे तर मी उंची सांगेन. याची उंची 4604 आहे. तर तुमच्याकडे काय कोणता गड आला आणि उंची किती आहे? जिंजी म्हणजे ना उंची नसणारच फार, पाण्यातलं आहे. तुमच्याकडे काय? माझ्याकडे विजयदुर्ग आहे, जलदुर्ग आहे. तो पण त्याला पण ऍप्लिकेबल नाही. तुझ्याकडे काय आले बाळा? कुलाबा. कुलाबा पण जलदुर्ग आहे. So मी जिंकले 46. माझ्याकडे म्हणजे ज्याच्या आता कार्ड वाढल्यानंतर ज्याची सगळ्यात- उंची जास्त नाही, नॉट उंची. मला जे वाटलं ते मी सांगितलं. पॅरामीटर ओके तसं मला ठेवलं. आता मी इथं जर मला असं वाटलं असतं की अरे इम्पेनेट्रेबिलिटी म्हणजे दुर्गमता ह्याची 7.5 हे पण सांगावं तर म्हणजे पण त्या फॅक्टर्स वरनं डिसाइड होणार का? हो. डिसाइड म्हणजे बघ ज्याचा अशा प्रकारे खूप मोठ्या परिसरामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या. फूड कोर्ट होतं, त्यानंतर शॉपिंगसाठी वेगवेगळ्या गोष्टी होत्या आणि खास म्हणजे इथे एवढ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स अवेलेबल होते आणि जे की महिलांनी बनवले होते. विविध बचत गट असतील, इथे जसं बघता तुम्ही शेतामध्ये लागणारी अवजारं ती मिळत होती आणि विविध प्रकारचे फूड आयटम्स होते आणि सगळेजण आपापल्या टॉपिक देता इंटर्नशिप तुम्हाला करायचं करू शकता. आपण R&D करू शकतो. हे विष म्हणजे केमिकल विरहित द्राक्ष मिळत होती, जिथे महिलांनी खूप गर्दी केली होती. पुस्तकांचा स्टॉल लागलेला होता. पुस्तक तर घेतलंच पाहिजे. गोष्टींचं पुस्तक होतं. 10 73 87 12 14 10. आणि बाहेर येऊन पाहिलं तर काय पूर्ण अंधार रात्र झाली होती आणि हा एक छान एक्सपिरियन्स घेऊन मी आता जात आहे. खरं तर मला तिथे गेल्यावर कळलं की यार आपल्याला तर काहीच माहिती नाही आहे शेतीबद्दल. जे आपण रोज खातो त्याबद्दलच काही माहिती नाही आहे.